पाठीमागं आवाज कमी येतो. मित्रांनो, श्रीमंत होण्यापूर्वी हा विचार पहिला डोक्यात आला पाहिजे, मला श्रीमंत बनायचंय. तुम्हाला मी सांगतो, आज आपल्याला जर यश हवा असेल तर ह्या धर्तीवरती ब्रह्मांड नायक वरनं परमेश्वर बघत असतो आणि वरती युनिव्हर्सल लॉ बोलतो की ते तुम्ही जे बोलणार आहे ते तुमच्यासोबत घडणार आहे. आणि मित्रांनो, मी माझ्या मनामध्ये विचार आला की यार आपण काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. आणि विचार आला, हा या रस्त्यावर चालून चालणार नाही आहे, आपण रस्ता चेंज केला पाहिजे. मित्रांनो, रस्ता चेंज करायला गेल्यानंतर शोधत असताना ज्यावेळेस मनामध्ये आलं काहीतरी करूया, त्यावेळेस जीवनामध्ये संधी येते. आपण देवाला पाहिलेलं नाही आहे, पण माणसाच्या रूपात देव येतो, फक्त आपल्याला ओळखता येत नाही आहे. आणि माझ्या जीवनामध्ये एक परमेश्वराच्या रूपामध्ये, एक माणसाच्या रूपामध्ये परमेश्वर व्यक्तिमत्व आले आणि त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली. असे ग्रेट व्यक्तिमत्व ज्यांना डॉक्टरेट डिग्री मिळाली, ज्यांचं इंडियामध्ये गर्वानं नाव घेतलं जातं, आज माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या जिंदगीमध्ये जीवन बदललं. जे 6 करोडच्या घरामध्ये राहतात, 1 करोडच्या गाडीनं फिरतात, असे माननीय, सन्माननीय, वंदनीय श्री डॉक्टरेटी ज्यांना डिग्री मिळाली असे दत्तात्रय कदम सर, डायमंड एक्झिक्युटिव्ह, त्यांना मी वंदन करेन. मित्रांनो, आज त्यांच्यामुळं मला हा सुंदर मौका मिळाला. त्यांनी हा मौका नसता दिला तर मित्रांनो आज नसता हा सक्सेस मिळाला. आणि एक सामान्य मनुष्य आज मी डायमंड लेवलला पोहोचलो. मित्रांनो, खूप प्राऊड वाटतं. ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट केला, साहेब काही नव्हतं. आज हा जो मान सन्मान बघताय तुम्ही, हा मान सन्मान अगोदर काहीच नव्हता. बिझनेस स्टार्ट ज्यावेळेस मी पाहिला होता, माझ्याकडे 2 ड्रेस होते, पायामध्ये चप्पल होती. तुम्हाला मी सांगतो, मी ह्या धंद्यामध्ये अगोदर आले धंद्यामध्ये सिरियस नव्हतो. आम्ही या बिझनेसच्या प्रती स्टार्टिंगला काहीतरी करायचं हे मला माहीत होतं, पण मी एवढा सिरियस नव्हतो या धंद्याच्या प्रती. स्टार्टिंगला असंच कळतं की नाही लोकांचं, हलो. मग मी या बिझनेसमध्ये सिरियस का झालो मित्रांनो, मला एक लक्षात आलं की यार जिंदगी बदलायचं आपल्याच हातात आहे, दुसरं कोण बदलणार नाही आहे. बॉम्बेमध्ये मी जॉबला गेल्यानंतर 12 वर्षे काम करत असताना साहेब एक लक्षात आलं, आम्ही 20 लोक एका रूममध्ये राहायचो. आणि बॉम्बेमध्ये 20 लोक एका, बघा श्रीमंत बनायचं आहे, सोपं नाही आहे, स्ट्रगल होणार आहे की नाही होणार आहे. 20 लोक अशी एका रूममध्ये राहायची. रूम पण असाच छोटा असायचा, आयताकृती. एकाचं डोकं इकडं, एकाचं डोकं इकडं, एकामेकाला लाथा मारायच्या, हॅलो. हा कार्यक्रम चालायचा. पहाटे 4 वाजता पाणी यायचं आणि पहाटे सकाळी 6ला पाणी जायचं. रनिंग वॉटर, पाणी स्टोरेज नाही. वाघे साहेबांना कितीतरी या मुंबईमध्ये आल्यानंतर त्या रनिंग वॉटरमध्ये आंघोळ घातली मी. चलो नाने को आलो. म्हणजे मला काय सांगायचं आहे की आम्ही, आणि ज्या दिवशी आता पाणी स्टोरेज नाही आहे, जर लेट उठला तर काय, गोटच ना, तांब्याभर पाणी घ्यायची, त्यातच आंघोळ करायची. विचार करा काय लाईफ असेल. आम्ही बिझनेस स्टार्ट केला होता, स्टार्टिंगचे हे दिवस. आणि बिझनेस करत असताना जो सक्सेस आहे तो भेटत नाही आहे. कसं भेटणं, आपलं गुडविल नाही आहे, काय नाही आहे. हा स्टार्टिंगचा स्ट्रगल होता.